नमस्कार. लिस्ट तशी कालच येणार होती 30 तारखेला, पण थोडा वेळ लागला. आज सकाळी आपल्या MBBS BDS जो तिसरा राऊंड आहे, सिलेक्शन लिस्ट आलेली आहे आणि जी जॉईनिंगची लास्ट डेट आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की आपल्याला 4 तारखेपर्यंत संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत कॉलेज जॉईन करायचं. काय विशेष आहे या लिस्टमध्ये, काही चेंजेस झालेले आहेत का कट ऑफ मध्ये, तर हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. पण जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल, नक्कीच तुमचं अभिनंदन. आता यानंतर BMAच्या कट ऑफवर काय इफेक्ट होईल त्याचा नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवूया, कारण या लिस्टनुसार बऱ्याचशा गोष्टी की ज्या नंतर आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता या PDF ला जर आपण पाहायला गेलो तर 873 पेजेसचं हे PDF आहे. सेकंड राऊंडचा कट ऑफ, थर्ड राऊंडचा कट ऑफ, जसा आपण मागचा व्हिडिओ बनवलेला होता या 2 ते 3 दिवसांमधला की थर्ड राऊंड मध्ये काही इफेक्ट होईल का, तर शेवटचा नंबर बघा 29,165 एवढ्या मुलांनी चॉईस फिलिंग केलेल्या होत्या आणि शेवटच्या मुलाचा जो रँक आहे 13,19,261 असा आपल्याला दिसतोय. मुलगा जो आहे तर तो OBC कॅटेगरीचा आहे आणि नावासमोर आलेला आहे चॉईस नॉट अवेलेबल. मिनिंग काय की कॉलेज टाकले असतील पण एकही कॉलेज मिळालेलं नाही. बरं, आता कॉलेज नेमकं कोणाला मिळालं, तर यामध्ये सर्वात शेवटी इथं तुम्हाला एक आदित्य डेंटल कॉलेज बीड, तर इथं नो चेंज आलेलं आहे. थोडक्यात आता हा काही कट ऑफ BDSचा आपल्याला म्हणता येणार नाही, कारण ही IQची अलॉटमेंट आहे, मॅनेजमेंट कोटाची आहे आणि ते सुद्धा नो चेंज आहे. म्हणजे नवीन कॉलेजेस टाकलेत पण नो चेंज झालं. म्हणजे थोडक्यात IQचा कट ऑफ सुद्धा ड्रॉप झालेला नाही मॅनेजमेंट कोटाचा. BDS तुम्ही करायच्या विचारात असाल, MBBS करायच्या विचारात असाल तर सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड MBBS मध्ये कट ऑफ उलटा आपल्याला वाढलेला दिसतो काही कॅटेगरीजसाठी. काहीसाठी तो थोडा कमी झालेला आहे नक्कीच, पण तो पण कमी फक्त रँक मध्ये झालेला आहे. स्कोअर मध्ये फारसा फरक पडलेला नाही. तर त्यामुळे तुम्हाला जर एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर आता ते जॉईन करणं गरजेचं आहे, कारण या राऊंडचा नियमच असा आहे की या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज तुम्ही जर जॉईन नाही केलं तर तुम्ही या ग्रुपमधून बाद होणार आहात. तर त्यामुळं कॉलेज जॉईन करणं गरजेचं. आता बघा इथं GMC अकोला मिळालेलं होतं, रिटेन्शन दिलेलं आहे मागच्या राऊंड मध्ये. यानंतर हे नवीन अलॉटमेंट आहे GMC भंडारा, पण लक्षात घ्या हा एक ऑर्फन कॅन्डिडेट आहे C मध्ये येणारा आणि याचा जो रँक आहे तर तो 12,51,637 आहे. ऑर्फन असल्यामुळं कट ऑफ कमी येणं साहजिक होतं. PWD आहे, ऑर्फन आहे, तर यामध्ये कट ऑफ थोडा कमी येतो. पण हिली एरिया, त्यानंतर डिफेन्स कोटा फारसा काही फरक पडत नाही. आणि यानंतर जर आपण या लिस्टला अनालाइज करायला गेलो तर नक्कीच कट ऑफ मध्ये जो इफेक्ट आहे तर तो फारसा पडलेला नाही. सेकंड राऊंडचा जो कट ऑफ आहे जवळपास त्याच पद्धतीने हा कट ऑफ निघतोय. कट ऑफचा व्हिडिओ नंतर आपण बनवूया. तुम्ही जर नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.